हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे ना मी तुमच्याशी माझं जे वीकली छोटंसं स्किन केअर आहे ते शेअर करणार आहे। आणि त्याच्या अगोदर आहे ना मी सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि बाहेर आहे ना गटरिंगचं काम चालू आहे। तिथे जेसीबी वगैरे आलाय ते खड्डे वगैरे खोदण्यासाठी। आणि जेसीबी म्हटल्यावर तर आरू काय घरात थांबलाच नाही आणि आजीला घेऊन लगेच पळाला तो ती गंमत पाहण्यासाठी। आणि रविवारी ना आरूच्या पप्पांनी मला हळद फोडून दिलेली होती, सो ती पण दळायला जायची आहे आणि अशी बरीचशी छोटी मोठी कामं आहे ती पण करून घ्यायची आहे। आणि चला बाकीचं काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यात पहिले ना मी मुलतानी मातीचा फेस पॅक बनवायला घेतला, पण त्याच्यात पण आहे ना मला लागणार होतं ॲलोवेरा जेल। आणि बरेच दिवस झाले मी स्टोअरमध्ये जाते पण मला जो हवा आहे तो नेमकं तिथे नसतो, त्याच्यामुळे ते बरेच दिवस झालं पेंडिंग आहे आणायचं आणि लक्षात पण राहत नाही। ज्यावेळेस मी असं दुसऱ्या स्टोअरमध्ये वगैरे गेली तर त्यावेळेस मला लक्षातच राहत नाही। आणि माझ्याजवळ आहे ना ॲलोवेरा जेल नव्हतं म्हणून मी ना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जाऊन हे ॲलोवेरा तोडून आणलंय। तर ते कसं मी मगाशीच म्हटली बाहेर गटरिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते खूप सारे असे खड्डे वगैरे झालेले आहेत आणि मग तुम्ही समजू शकता मी कशा पद्धतीने आणलं असेल हे डायरेक्ट, कारण आमच्या जवळजवळ खूप रस्त्याजवळूनच ते हे झालेलं आहे गटरिंगचं असो। तर आता मी त्याच्यामुळे ॲलोवेरा तोडून आणलं, धुवून घेतलं स्वच्छ आणि त्याच्यानंतर अगोदर त्याच्या कडा कापून घेतल्या आणि आता तुम्ही पाहिलं त्या पद्धतीने मी आता त्याला किसून त्याचं असं जेल काढून घेते। आणि त्यानंतर आहे ना मी एका वाटीमध्ये 2 चमचे मुलतानी माती घेते। आता माझ्याकडे ही होती, तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडची असेल कुठलीही घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यात। आणि 2 चमचे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आता ॲलोवेरा जेल मी किसून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकते। आता हे जे ॲलोवेरा जेल आहे हे ना मी काही मोजलं नाही पण साधारण आहे ना हे 1 ते 2 चमचे असेल, कारण एवढे पुरं होतं ते। आणि छान आहे ना याला आता मिक्स करून घ्यायचं। याच्यात आहे ना तुम्हाला पहिले थोड्याशा अशा गिठोळ्या दिसतील पण ते छान आपण मिक्स करत राहिलं की ते बरोबर गिठोळ्या पण मुडत जातात आणि छान ती कन्सिस्टन्सी येते, त्याच्यामुळे छान ते मिक्स करत राहायचं। आणि आता थोडंसं मला आहे ना हे कोरडं वाटत होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना मी आता 1 चमचा पाणी टाकलंय आणि छान याला पण आता मिक्स करून घेते। तर आता ना मी छान चेहरा क्लीन करून घेतलाय, फेस वॉश करून घेतलाय आणि केस वगैरे छान वरती बांधली, कारण ते फेस पॅक वगैरे लावताना खूप मध्ये येतात। आणि त्याला अजून प्रोटेक्शन म्हणून आहे ना मी बेल्ट लावलेला आहे, कापडी बेल्ट, जो की मी घरीच बनवला आहे। तर त्याच्यानंतर मी जी कोरपड किसून घेतलेली होती ना तर त्याच्यामध्ये ना मी थोडासा त्याचा गर राहू दिलेला होता जेणेकरून मला ती फेसला लावता येईल। आणि मागाशीच म्हटली माझ्याजवळ ॲलोवेरा जेल नाहीये त्याच्यामुळे ना आता मी माझ्याजवळ जी कोरपड उरलेली होती तीच फेसला लावते। तर आता कोरपड छान सगळ्या फेसला लावून झाल्यानंतर आहे ना मी आता फेस शेविंग करते। तर याच्या अगोदर पण आहे ना मी तुमच्याशी फेस शेविंगचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेअर केलेला आहे की बिगिनर्सने कसं करायचं, लहान म्हणजे कुणी करू कुणी नाही, या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। जर तुम्ही अजून पण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देते, नक्की बघा। तर फेस शेविंग करून झाले आणि त्याच्यानंतर मी जो आता फेस पॅक बनवून घेतलेला होता तो यूज करते आणि ते मिक्स करता आहे ना माझ्या डोळ्यातच ते थेंब गेला, असो थोडाच होता त्याच्यामुळे काय नाही तर खूप डोळा चुळचुळ झाला असता असो। तर आता परत एकदा मी त्याला छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर छान स्किनवर अप्लाय करून घेते। आणि तुम्हाला आहे ना मुलतानी मातीचे फायदे तर माहितीच आहेत, ते सांगायची मला एवढी गरज नाही, तरी पण मी थोडेफार तुम्हाला जे फायदे आहेत ते सांगते। मुलतानी माती ही त्वचेला खूप सुंदर असा थंडावा देते। जे तेलकट आणि मुरूम असलेले त्वचा आहे, स्किन आहे, त्याच्यासाठी तर खूप अशी फायदेशीर आहे। मुलतानी माती ही त्वचेतील मृत पेशी जे असतात ते काढून टाकते, म्हणजेच डेड सेल्स। आणि प्रदूषणामुळे जी खराब झालेली त्वचा असते ती स्वच्छ करण्यासाठी, छान क्लीन करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते आणि आहे पण। मुलतानी माती ही त्वचेतील मृत पेशी काढून टाकते, कारण त्याच्यामध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्मामुळे त्वचा अगदी टोन दिसते आणि खूप खुलून आणि खूप सुंदर अशी स्किन दिसायला लागते। आता जर म्हटलं मुलतानी माती कधी कधी यूज करायचं तर मी माझं मत सांगते, मी फक्त आठवड्यातनं 2 ते 3 वेळेसच यूज करते, कारण मुलतानी माती ही आपल्या चेहऱ्याला ड्राय करण्याचं पण काम करत असते। जे आपल्या चेहऱ्यावर नॅचरली येणारं ऑइल आहे त्याला पण ते कमी करू शकतं, म्हणून त्याच्यामुळे मी फक्त आठवड्यातनं 2 ते 3 वेळेसच यूज करते। आणि मी ना हा फेस पॅक थोडा जास्तच बनवलेला होता, कारण मला मानेवर वगैरे पण लावायचा होता। आणि कधी पण आहे ना फेस पॅक किंवा स्क्रब यूज करताना किंवा कुठलाही प्रोडक्ट मी माझं मत सांगते तो आपण मानेवर सुद्धा लावला पाहिजे, जेणेकरून तिथली पण म्हणजे आपली स्किन जी आहे ती इक्वल दिसायला लागेल असो। तर आता ना मी छान याला चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थित लावून घेते आणि त्याच्यानंतर ना याला मी ॲटलिस्ट 10 मिनिटं ठेवणार आहे, ॲटलिस्ट म्हणजे 10 मिनिटच ठेवायचं आहे। आणि तुम्हाला ना मला इथे एक सांगायचं आहे, मुलतानी मातीचा फेस पॅक लावल्यानंतर त्याला पूर्ण कधीही ड्राय होऊ द्यायचं नाही, 10 मिनिटं झालं की लगेचच वॉश करायचं।
तर आता आहे ना मी छान माझ्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवून घेतलंय आणि तुम्हाला जर स्पंजने पुसायचं असेल तर तुम्ही त्याला ओलं करून पुसू शकतात, तसं पण चालतं जसं पार्लरमध्ये करतात त्या पद्धतीने. आणि मला तर आहे ना फेस धुवायला म्हणजे कम्फर्टेबल वाटतं आणि छान वाटतं, त्याच्यामुळे मी फेस धुवून घेतला आता आणि खूप सुंदर असा ग्लो आलेला चेहऱ्यावर. आणि कुठलंही स्किन केअर केल्यानंतर आहे ना आपल्याला मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाहीये. आता माझी स्किन खूप ऑइली, मी मागे पण म्हटली होती, त्याच्यामुळे ना मी लॅक्मे पीच मिल्क विटॅमिन ई सिरम मॉइश्चरायझर हे वापरते सध्याला. खूप सुंदर असं मॉइश्चरायझर आहे हे, खास ऑइली स्किनसाठी खूप सुंदर आहे. आणि मी हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ करत नाहीये, ॲक्च्युली हे मी स्वतःसाठी परचेस केलंय आणि मला खूप सुंदर असे याचे रिझल्ट दिसले. आणि 24 आवर मॉइश्चर लॉक करतं ते आणि नॉन स्टिकी आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर असा आहे. त्याच्यानंतर मी यूज करते हिमालयाचा लिप बाम, जो की खूप सुंदर असा लाईट वेट लिप बाम आहे. मला खूप जास्त आवडतो हा हिमालयाचा लिप बाम. आणि तुम्हाला जर हा लिप बाम दिवसा लावायला वेळ नसेल तर तुम्ही रात्रीमध्ये लावला तरी चालतो. खूप सुंदर असा आहे, ओठांना वगैरे खूप नरिशनिंग ठेवतो आणि ओठांना आहे ना खूप छान मॉइश्चराइज ठेवतं. आणि आता आहे ना मी या शेंगा निवडायला घेतल्या, ज्या की मी बाजारातून आणलेल्या होत्या. ऍक्च्युली ह्या ज्यावेळेस मी आणल्या त्यावेळेस अशा ओल्याच होत्या, बाजारात भेटतात बघा त्या ओल्या शेंगा, त्या तशाच होत्या. पण मग ते काय झालं ना, थोडं मी त्यांना ना असं बुरशी येत होती म्हणून ना उन्हात ठेवलं होतं इथेच किचन जवळच, त्याच्यामुळे ते थोड्या वाळल्या आणि आता ते पूर्ण वाळायला लागले हळूहळू, म्हणजे जसं शेंगदाणे असतात का त्या पद्धतीने वाळायला लागले. त्याच्यामुळे म्हटलं आता फोडून घेते आणि अशा पद्धतीने मी त्यांना आता प्लेटमध्ये काढून घेते. असे लाल शेंगदाण्याचे शेंगा आहे ना, लास्ट टाइम आम्ही ना सिन्नरला असताना आजी पप्पांचे फ्रेंड आहे त्यांनी दिलेल्या होत्या आणि तेव्हाच खाल्ल्या होत्या. सहसा आहे ना या शेंगा ज्या असतात असे लाल शेंगदाणे ज्याच्यात निघतात ते शेंगा भेटत नाही, कारण हे असं म्हटलं जातं की गावराने असतात आणि त्याच्यामुळे ह्या लवकर भेटत नाही. बाकी कसं ते व्हाईटवाले ते नेहमी मार्केटमध्ये असतात, पण ह्या नसतात. हे जे रिअल म्हणजे शेतकरी असतात त्यांच्याकडेच भेटतात आणि त्यांच्यात पण मोजका एखाद्या असला तर त्याच्याकडे असतात. शेंगा नेमकं मला बाजारात दिसल्या, पटक्यात घेतल्या, कारण अशा शेंगांना भेटत नाही आणि खूप प्रोटीनेबल असतात त्या. आरूला तर मी नेहमी देते, सोलून वगैरे दिलं की प्लेटमध्ये तो बरोबर खातो. चला आता हे सोलून घेते आणि आरूला तर मी खूप जास्त देते, कारण त्याला खूप आवडतं आणि खूप प्रोटीनेबल असतात त्या म्हणून. आणि आता वाळायला लागले होते त्याच्यामुळे म्हटलं फोडून घेते. तर आता ना मी सगळ्या शेंगा सोडून घेतल्याय आणि कलर बघा त्यांचा किती सुंदर दिसतोय. आणि बाजारात ना मी याच्या अगोदर गेली होती, म्हणजे या शेंगा घेण्या अगोदर, पण मग मला कुठेच भेटले नाही. आणि खूप सुंदर अशा शेंगा असतात त्या, गोड वगैरे खूप छान लागतात. रात्री ना मी राजमा भिजू घालायचे विसरले होते, त्याच्यामुळे ना मी सकाळीच राजमा भिजू घातला आणि खूप छान फुलला येतो. किती वेळ झाला ग इकडे होता? किती वेळ झाला? पळाला परत. इकडे इकडे किडा आहे, तिकडे किडा इकडे. हो की नाही? कोणती गाडी आली? हो लांब गेला. हा मी झोपलो होतो म्हणा. तुझ्या शिबीत बसला होता? नाही बसलो आज. थांब ना, जायचं त्याच्यात बसाय, मोठ्या गाडीत जाऊन बसायला. मोठी गाडी कुठे गेली? तिथे उभी आहे. किती खेळायला लागले त्याला. चल ना बस, आपण उभी ना ती. माती कोणी उकरली? माती कोणी उकरली रे? कोणी उकरली? कोणी उकरली? जेसीपीने उकरली ना माती. तर आता आहे ना मी आरूला घेऊन आले आजींकडून आणि बराच वेळ म्हणजे सकाळपासून होता तो जवळजवळ. आणि तिथं उभं राहिलो, जरा गप्पा वगैरे झाल्या आणि नेमकं पाऊस सुरू झाला आणि इथे तर सगळा राडाच झालेला आहे पूर्ण. आणि ते मी मगाशी म्हटलेच गटारींचं काम चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण असं पूर्ण बाहेर डायरेक्ट हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मातीचे पाय वगैरे सारखं येतात आणि त्याच्यात पाऊस पण सुरू झाला आहे. म्हणून म्हटलं आता थोडंसं धुवूनच टाकते. सकाळी आला होता विचार मनात, पण म्हटलं नको, कारण ते लोक वगैरे येतील, पाईप वगैरे बसवणार, परत खराब होईल. पण आता ते लईच जास्त विचित्र दिसतंय म्हणून मी आता ते धुवूनच काढते डायरेक्ट. आणि गावात जायचं बघते, कारण पाऊस सुरू झालाय म्हटल्यावर थांबला की बघते, कारण हळद वगैरे दळायला जायची, परत बाकीची कामं पण करून घ्यायची आहेत मला. अरे नको, याचं बघा याला लय आवरावं लागतं आम्हाला तिथे.
हळद दळण्यासाठी, जे की मी तुम्हाला दुपारी म्हटले होते. पण मग नेमकं पाऊस सुरू झाला आहे आणि त्यावेळेस बंद झाला होता पण परत सुरू झाला, म्हणून म्हटलं आता जाऊ दे, उद्या वगैरेच बघते. आणि आरू पण थोडं चिडचिड करत होता, त्याच्यामुळे म्हटलं आता उद्या वगैरेच बघते. आणि आता मला बनवून घ्यायची आहे राजमा चावलची भाजी, म्हणजे राजमा चावल बनवून घ्यायचं आहे, जो की मी सकाळी भिजू घातला होता. आणि चला, आरूला पण मी आता कशात तरी गुंतवते आणि स्वयंपाक करून घेते. आणि मेन म्हणजे पाऊस चालू आहे बाहेर आणि लाईट गेली नाहीये, ते महत्त्वाचं, म्हणजे खूप भारी वाटतंय ते. नाहीतर काय होतं ना, बाहेर पाऊस सुरू झाला की लगेच लाईट जाते घरात. तर आता लाईट आहे तोपर्यंत ना पटपट स्वयंपाक उरकून घेते, नाहीतर लाईट गेल्यावर ना मला काहीच नाही होऊन जायचं. आणि त्यात अजून आहे ना आरूचे पप्पा पण नाही आलेले, म्हटल्यावर मला आरूला सांभाळून स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे. राजमाच्या भाजीसाठी लागणारं मटेरियल मी बनवून घेतलेलं आहे. 2 छोटे टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. सेम त्याच पद्धतीने 2 छोटे कांदे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. 1 तेजपत्ता घेतलेला आहे, 1 छोटी इलायची, 1 मोठी इलायची, सोबतच छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल आणि 2 लॉंग घेतलेल्या आहेत आणि 3 घेतलेल्या आहेत मिऱ्या. आणि तुम्ही जर ही भाजी बनवत असाल, जर तुम्हाला याच्यामध्ये काही ऍड ऑन करायचं असेल तर नक्कीच करू शकता. त्याच्यानंतर आहे ना मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना 1 ते 1.5 पळी आपल्या गरजेनुसार तेल टाकायचं आहे. नंतर याच्यामध्ये ना थोडंसं मी जिरं टाकते आणि त्याच्यानंतर जे काही आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते याच्यामध्ये 1-2 मिनिटं परतवून घ्यायचे. परतून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि त्याला पण आहे ना 1-2 मिनिटं परतवून घ्यायचा मऊ होईपर्यंत. भाजीमध्ये टाकण्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत. किचन किंग मसाला, धने पावडर माझ्याजवळ नव्हती त्याच्यामुळे मी काही टाकली नाही, तुमच्याजवळ असेल तर नक्की टाका. जिरा पावडर, लाल चटणी, हळद आणि अजून एक माझ्याजवळ जो आपला ठेवणीचा मसाला असतो तो घेतलेला आहे. आता याला पण आहे ना तेल सुटेपर्यंत मी परतवून घेते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मसाले ना थोडे कोरडे झालेले होते म्हणून मी त्याच्यात आहे ना थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे छान ते परतले जातील आणि भाजीला तरी पण छान येईल. मसाला आहे ना मी 3 ते 4 मिनिटं परतवून घेतलाय आणि त्याच्यानंतर आहे ना आता साईडला मी कुकरमध्ये राजमा शिजवून घेतलेला होता. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजलेला होता राजमा. छान मिक्स करून घ्यायचं आणि जे आता राजमाचं पाणी उरलेलं आहे ते आपल्याला आपल्या भाजीच्या कन्सिस्टन्सीनुसार टाकत जायचं आहे. तुम्हाला भाजी केवढी पाहिजे केवढी नाही त्याच्यानुसार भाजी तुम्ही वाढवायची. त्याच्यानंतर आहे ना या भाजीला 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा. कारण आहे ना आपण राजमा शिजवून घेतलेला आहे आणि जास्त जर त्याला उकळवलं तर ते खूप जास्त गाळ होईल भाजीचा. भाजी वगैरे झाली आणि आता मी ताट रेडी करून घेतलेला आहे. इकडे मस्तपैकी राजमाची भाजी बनवून घेतलेली आहे. भात काही बनवला नाही, चपात्याच बनवलेल्या होत्या. आरुष पप्पा म्हणे नको भात वगैरे बनवू नको, म्हणून फक्त चपात्याच बनवून घेतलेल्या. इकडे आहे श्रीखंड, आताच घेऊन आले ते, आणि इकडे आहे कांदा. तर स्वामींना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर आम्ही पण जेवण वगैरे करून घेतो. आणि तुम्ही पण या मस्तपैकी जेवणाला. तर आता आहे ना मस्तपैकी जेवण झालंय. अमोलरावांचं तिकडे चालू आहे आणि म्हटलं थोडंसं जलजिरा घेते. त्या दिवशी मी गेली होती, घेऊन आले. आणि ही ना थोडी वेगळी जलजिराची पॅकिंग आहे. आपण जी आणतो ती वेगळी आहे. थांब ना, अरे मला बनवायचं नाही, त्याने घेतली. आता हेच बनवते मी. आणि याची ना थोडी वेगळी पॅकेजिंग आहे. अगोदरची आणायचं आणि त्याची वेगळी होती. तर आता बघूया ट्राय करून कसं आहे. खूप आवडतं मला हे जलजिरा घ्यायला. थांब जरा, हे बघ थांब. आणि आरूला पण ते पाणी खूप आवडतं प्यायला, त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट हे ग्लासमध्ये टाकते. अरे बापरे, खूप मसाल्याचा लय वास येतो आणि खूप मस्त आहे, शरीरासाठी वगैरे पण छान येते. हा याची छान आहे असं. आरू दे ना मला, स्पून दे ना बाळा, दे ना 2 मिनिट. मस्त पैकी मिक्स कर. आणि तुझा ग्लास आण, जा तिकडून आण. हा उघड, दिसला काय? ओके, आण ग्लास आणला पोराने, आता त्याला देते याच्या. इकडे सर इकडे घे, पी, पकड ग्लास, पकड हातात व्यवस्थित पकड. हा हे सेम आहे ना. त्याने टाकून दिलं त्याला. आरू तुला नाही आवडलं, त्याने टाकून दिलं प्लेटमध्ये. आणि हे सेम आहे ना.
आपण शाळेत असताना ते शाळेच्या बाहेर बघा गाड्या लागतात, जलजिराच्या गोळ्या मिळायच्या, सेम त्या पद्धतीने लागतं डायरेक्ट. तू पिलं नाही ना? घे व्यवस्थित पी. आता संपल्यासारखं झालं डायरेक्ट. आणि चला आता छान जेवण वगैरे झालंय आणि बाकीचं तर आवरायचं आहेच, ते काही टळणार नाहीये. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.